पन्हाळगडावरील वस्ती कार्यालय हलवणार नाही, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची स्पष्टोक्ती। पन्हाळगडाच्या जागतिक वारसा स्थळात समावेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्थानिक नागरिकांसोबत बैठक घेतली। नागरिकांच्या शंका समाधानासाठी या बैठकीत खुलेपणाने चर्चा झाली। पन्हाळा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट झाला तरी कोणतेही कठोर नियम लागू होणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। गोकुळ सोबत गोकुल। अफवा दूर करत स्थानिकांचा विश्वास संपादन करण्यावर भर देण्यात आला होता। युनेस्को समितीत स्थानिक 10 नागरिकांचा समावेश करणार असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं आहे। पन्हाळा किल्ल्याचं जे जागतिक वारसा स्थळामध्ये जे नामांकन होणार आहे आणि त्या अनुषंगाने 5 ऑक्टोबरला एक्सपर्ट टीमची जी व्हिजिट झालेली होती आणि एक्सपर्ट टीमची व्हिजिट होतानाही सर्व नागरिकांशी संवाद साधून लोकसहभागातूनच आपण सर्व तयारी केलेली होती। परंतु त्यानंतर अचानक काही गैरसमजातून किंवा आत्ता बैठकीमध्ये जसं नागरिकांनी सांगितलं तसं काही अफवांमुळे काही लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं। ते दूर करण्यासाठी सर्व नागरिकांच्या विनंतीनुसार आज मी इथे पन्हाळा क्लब हाऊसमध्ये बैठक घेतली। जमलेल्या सर्व नागरिकांनी त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या मांडल्या, त्याच्यावरती उत्तरंसुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आणि एकंदरीत एक चांगल्या पद्धतीचा संवाद नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये झाला आणि या संवादांती नागरिकांनीसुद्धा समाधान व्यक्त केलं आणि यानंतर जागतिक वारसा स्थळाच्या अनुषंगाने जी तयारी आपली पन्हाळ्याची सुरू आहे आणि याशिवाय पन्हाळ्याचा जो काही सस्टेनेबल विकास चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, पर्यटकांना सुविधा देणं असेल किंवा इतर विकासाच्या ज्या योजना असतील त्यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी नागरिकांच्या विनंतीनुसार 5 पुरुष आणि 5 महिला यांची नावंसुद्धा आपण देण्याचं सर्वांना सुचवलं आणि ती नावं आल्यानंतर यापुढे जी प्रशासनाच्या समितीकडून जी कारवाई केली जाणार आहे त्यामध्ये या समितीच्या सदस्यांनासुद्धा कॉन्फिडन्समध्ये घेतलं जाईल, त्यांनासुद्धा माहिती दिली जाईल आणि कोणतेही गैरसमज ही प्रोसेस चालू असताना लोकांच्या मनामध्ये राहणार नाही। त्यासाठी प्रशासन पूर्णपणे दक्ष राहील आणि चांगल्या पद्धतीने या विषयांमध्ये असेल किंवा पन्हाळा पर्यटन स्थळ म्हणून विकासामध्ये पुढे जाण्यामध्ये लोकांचा सहभाग घेऊन प्रशासन पुढे जाईल। आज जी बैठक घेतली कलेक्टर साहेबांनी त्यात बरेच प्रश्न आम्हाला पाहिजे होते उत्तर ती काय मिळालेली नाहीत। त्याचं कारण असं की जेव्हा एक्सपर्ट कमिटी आली ती एक्सपर्ट कमिटी आल्यावर त्यांनी बाकडी काढायचा काय संबंध होता, बसायची बाकडी काढलीत, जिथं वयोवृद्ध स्त्रिया पुरुष किंवा फिरायला गेलेली मंडळी होती ती बसत होती ती काढलीत, त्याच्यामुळे कुठल्याही मॉन्युमेंटला अडथळा नव्हता पण ती काढलीत। तसंच सगळ्या पाण्यातली बाकडी काढलीत। तसंच अंधारबावडी म्हणून आपल्या येत आहे तिथं लोक येत आहेत, पर्यटक येत आहेत, बसत आहेत। खरं तर पर्यटक येणारे ते बाहेरचे नसण्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्याने आसपासचे असतात। ते एक इथलं थंड हवेचं ठिकाण आहे, इथं यायचं, थंड हवेला 1-2 तास बसायचं, तिथली भेलपुरी घ्यायची ती खायची। पण तिने ते बसायचे सगळे स्पॉट बंदच केले खरं सांगायचं म्हणजे। त्यामुळे इथले जे व्यावसायिक होते त्या व्यावसायिकाच्यावर उपासमारीच्या आता वेळ आल्या, त्यांनी ते मॉन्युमेंटच्या कडेला आर्कॉलॉजीने कुंपण लावून त्याला कुलूप किल्ली लावलेले आहे आणि ते संध्याकाळी 5:30-6लाच बंद करतायत। खरं तर पणाचं पब्लिक येतं ते 6 नंतर येतं, कारण इथलं 6 नंतर खूप आल्हाददायक वातावरण होतं। तर आमच्या कलेक्टर साहेबांनी तुमच्या माध्यमातून किंवा प्रशासनाला तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की जे मॉन्युमेंट आहेत ते मॉन्युमेंट सगळे खुले ठेवावेत, जेणेकरून त्या मॉन्युमेंट लोकांना मॉन्युमेंटवर जाऊन ते मॉन्युमेंट बघता येईल। लांबून मॉन्युमेंट बघितला त्याचा खरा अर्थ काय कळणार नाही आहे। तरी तुमच्या माध्यमातून एवढी विनंती सगळे मॉन्युमेंटपासून जे काय बसायची किंवा त्याची भेलपुरी खायचे वगैरे स्टॉल आहेत ते तिथंच ठेवावे, जे उपजीविकेचे आमचे साधन आहे ते तिथंच ठेवावे आणि आमचा किल्ला आम्ही स्वच्छ ठेवू। इथून पुढे मी त्यांना गावी देतो सगळ्यांचे यांना की आम्ही आमचा किल्ला प्रचंड प्रमाणात स्वच्छ ठेवू आणि स्वच्छ ठेवायचा आत्तापर्यंत प्रयत्न केल्याने इथून पुढेही करू। आज जी पन्हाळा किल्ल्यावर युनेस्कोच्या शंका कुशंकाबद्दल नागरिकांची जी कलेक्टर साहेबांनी मीटिंग बोलवली होती त्या मिटिंगला प्रचंड संख्येने पन्हाळ्यातले नागरिक हजर झाल्याबद्दल प्रथम मी त्यांचा आभार मानतो। कलेक्टरने जे आम्ही जे सर्व प्रश्न विचारले त्याचं बऱ्यापैकी त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं जे म्हणणं होतं की अफवा पसरल्या होत्या, तर ते अफवा नाही तर त्यांनी ज्या नोटिसा दिल्या होत्या शासनानं की काही गाडे काढण्याच्या नोटिसा दिल्या होत्या, टॉवर काढण्याच्या नोटिसा दिल्या होत्या, पाण्याची टाकी हलवण्याबद्दल कळलं होतं आणि त्यामुळं लोकांच्यात संभ्रमावस्था झाली होती किंवा लोकांच्यात अफवा नव्हे तर ती वस्तुस्थिती होती। त्यांनी नोटिसा दिल्यामुळं त्यांच्या चुकीमुळं लोकांना हे सहन करायला लागलं। आज त्यांनी शेवटीसुद्धा सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, परंतु त्यांना आर्कॉलॉजी पूर्ण कायद्याची माहिती नसल्यामुळं त्यातले काही प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली नाहीत। ते कायदा बघून मग उत्तरं देऊ असं त्यांनी सांगितलं।
आमचा प्रश्न खरा आहे तो इथले जे उपजीविका करणारे जे व्यावसायिक आहेत, खास करून महिला आहेत, ज्या विधवा महिला आहेत, जे गोरगरीब पुरुष आहेत, त्यांच्या व्यवसायावर कुठल्याही प्रकारे गदा आणता कामा नये. 15-20 वर्षे जे त्या ठिकाणी आहेत, 3 दराच्या ठिकाणी जर असतील तर 3 दराच्या ठिकाणी असून देत. त्यांना जर मॉन्युमेंटचा अडथळा होत नसेल तर त्यांना तिथून हलवू नका, त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्या. दुसरीकडं त्यांचा जर नीटनेटकेपणा नसेल तर त्या पद्धतीनं नीटनेटकेपणा करायला सांगूया. स्वच्छता पाहिजे असलं तर स्वच्छता करूया. पाण्याचा 3 वेळा देश पातळीवर नंबर आलेले 15 कोटी रुपये पन्हाळ्याच्या नागरिकांनी मिळवून दिलेले आहेत. आज पन्हाळ्याचे नागरिक त्यांचे पूर्वज इथं होते म्हणून हे सगळे किल्ले इथं आज हे सुस्थितीत आहेत, चांगल्या स्थितीत आहेत. ते कलेक्टरने सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कलेक्टरने जरी त्या सगळ्या शंकांचं आम्हाला निरसन केलं असलं तरी व्यावसायिकांचा जो प्रश्न आहे किंवा स्थानिक जो नागरिकांचा जो प्रश्न आहे तो त्यांनी चांगल्या पद्धतीनं स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन सोडवा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.